सुखमालोचनी गायनाचे वाहे टाळे साधन कळे उत्तम साधन कळे गायनाचे वाहे टाळे साधन कळे उत्तम साधन कळे
शस्त्राचे नाही तम घेता नाम विठोबाचे घेता नाम साधन कळे उत्तम हे काय जाणू तरले किती नावाईती या बैसा सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे काय जाणू तरले किती नावाईती या बैसा तुका म्हणे निर्वाणीचे तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र साचे हे एक काय जाणो तरले किती नावाईती या बैसा विठ्ठल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया
प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञजीवोद्धरार्धावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ते सम्पाद्य ज्ञानैश्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूपगणेषु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता गायनाचे वाहे टाळी साधन कळे उत्तम हे काय जाणो तरले किती नाव आयती या बैसा. प्रस्तुत आजच्या आपल्या सुवर्ण महोत्सवाच्या प्रथम दिनी सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय नामचिंतन या साधनाची सुलभता आणि सफलता दाखवून श्रेष्ठता गात आहेत. आपल्या नामसप्ताहाचा हा प्रारंभ आहे. आपल्या ग्रामस्थांना जितके धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत की आपण छोटीशी वस्ती, परंतु या वस्तीवर अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला आणि तो सातत्याने 50 वर्ष चालवला. त्याचं कौतुक करायचं म्हणून हा सुवर्ण महोत्सव आहे. आपला ग्रामस्थांचा इतका काल या मंगलमय नामचिंतनात व्यतीत झालेला आहे. आणि एक लक्षात घ्या, भगवंताच्या चिंतनात नामचिंतनात जो काळ व्यतीत होतो तो वाया जात नाही, तो धन्यतेला प्राप्त होतो. चिंतने सरे भगवंताच्या मंगलमय नामचिंतना जो काळ सरला जातो तो धन्यतेला प्राप्त जातो. मूर्ख लोकांचा आयुष्याचा काल झोपेत जातो, जागा झाल्यावर व्यसनात जातो आणि काही उरलं तर भांडणात जातो. व्यसने न तू मूर्खानाम निद्रया कलहेन वा. मूर्खानाम कालः निद्रया कलहेन व्यसनेन गच्छति. मूर्ख लोकांचा आयुष्याचा काल झोपेत भांडणात व्यसनात जातो, पण बुद्धिमान लोकांचा काल शास्त्रचिंतनात नामचिंतनात साधनेत व्यतीत होतो. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां. धीमता कालः. बुद्धिमान लोकांचा आयुष्याचा काल काव्यशास्त्र विनोदेन गच्छति. म्हणून
आपला ग्रामस्थांचा इतका 50 वर्षाचा काल या नामचिंतनात व्यतीत झालेला आहे. आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये असं सांगितले, कोणती एखादी साधना जर आपण सातत्याने 12 वर्ष केली तर ते एक तप झालं असं मानलं जातं. 12 वर्षाच्या साधनेचं एक तप मानलं जातं. आणि अशी साधना आपण 4 तप केलेली आहे. 12 चौक 48. 2 तप ती साधना झाली का त्यात 1 वर्षाची वाढ करून 25व्या वर्षाचा रौप्य महोत्सव संपन्न केला जातो. आणि तीच साधना जर 4 तप झाली तर त्या 2 वर्षाची वाढ करून 50व्या वर्षाचा सुवर्ण महोत्सव म्हणून संपन्न केला जातो. ती साधना 6 तप का झाली की त्या 3 वर्षाची वाढ करून 75व्या वर्षाचा अमृत महोत्सव संपन्न केला जातो. आणि तीच साधना जर 8 तप झाली तर त्या 4 वर्षाची वाढ करून 100व्या वर्षाचा शताब्दी महोत्सव म्हणून संपन्न केला जातो. आपण ग्रामस्थांनी हा 4 तपाचा काल या नामचिंतनात या साधनेत व्यतीत केलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी देखील बघा आपल्या आयुष्याचा काल भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात व्यतीत झाल्यामुळे महाराज म्हणतात मला त्याचं कौतुक वाटतंय. कौतुक वाटे मला एका उतरणीची सवय. कौतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. मंगळाचे नाम तेने गुणे झालिया वेचाचे कौतुक वाटे. भगवंताचं मंगलमय नाम माझ्या मुखामध्ये सातत्याने येत राहिलं. तेने गुणे त्या गुणास्तव माझ्या आयुष्याचा जो वेच झाला तुकोबारा म्हणतात त्याचं मला कौतुक करावं असं वाटतंय की आयुष्याचा वेच माझा भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात झाला. त्याचं कौतुक वाटतंय. मग जगद्गुरु तुकोबारा जर कौतुक करतात तर आपण जगतापवाडीकरांनी का करू नये. म्हणून या 50 वर्षाचा कालाचा आपण सुवर्ण महोत्सव म्हणून हा संपन्न करत आहात. हा देवाला अतिशय आवडणारा असा होईल की त्यामुळे आपण हा भव्य असा उत्सव संपन्न करत आहात. तर कोणाला असं वाटेल हा सप्ताह दरवर्षी तरी का करायचा. बरं त्यात काय नवीन असलं तर काय हरकत नाही ना. पण ते जुनं ना ज्ञानदेव म्हणेन तो का म्हणे नाम म्हणे. यापेक्षा काय हरिपाठ तोच हरिपाठ तेच भजन तोच काकडा तेच दरवर्षी काय म्हणून करायचं. सध्या नवीन पिढीचा काल नवीनाकडे जास्त आहे. जुनं जुनं मागं पडते. जुनं नको वाटते. मागचं मासिक या महिन्यात चालत नाही. मागचं पाक्षिक या पंधरवड्यात चालत नाही. मागचं साप्ताहिक या सप्ताहात चालत नाही. कालचं दैनिक आज चालत नाही. आजचा सकाळ संध्याकाळी चालत नाही. म्हणता संध्या आहे का. म्हणजे नवीनाकडे जास्त भर आहे. मग तुमचा हा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी का करायचा. तेच 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 तर दरवर्षी तो का करायचा.
नामचिंतना वाचून असं अडलंय का आपल्या जीवनात? आणि ते नामचिंतन आपल्या जीवनात काय घडवणार आहे हे का म्हणून? तर भामती निबंधामध्ये एक सुंदर कार्य काढले. दुःख नावाची वस्तू जगामध्ये जर शिल्लक आहे ना, तर दुःख निवृत्तीचा मार्ग सांगणारी जी शास्त्र आहेत त्यांची आजही गरज आहे. आजही गरज आहे. आजही हेच ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे ग्रंथ, संत वाङ्मय याचं आपण का पुन्हा पुन्हा वाचन करायचं, का चिंतन करायचं? तर दुःख नावाची वस्तू जगात जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत दुःख निवृत्तीचा मार्ग सांगणारी जी जी शास्त्र आहेत त्यांची आजही गरज आहे. एवं ही शास्त्र विषयो न जिज्ञासेत यदि दुःखम नाम वस्तू जगती न स्यात्. दुःख नावाची वस्तू जगात जर शिल्लक नसती तर दुःख निवृत्तीचा मार्ग सांगणारी जी शास्त्र त्यांची आजही गरज नव्हती. पण दुःख शिल्लक आहे ना, मग तुम्ही जे जे उपाय करता, ज्या ज्या मार्गाने जाता, त्या त्या मार्गाने दुःख आजपर्यंत कोणाचं गेलंय का? आजपर्यंत कोणाचंच दुःख गेलं नाही, आताही जात नाही, पुढे जाणार नाही, जाण्याची शक्यताही नाही. इतर कोणत्याही मार्गाने दुःख जाऊ शकत नाही. म्हणून दुःख कशाने जाईल हे सांगण्याकरता संत पुढे आलेले आहेत. आणि संतांनी या ग्रंथाचं, या साधनेचं स्वरूप समाजाच्या पुढे ठेवलेलं आहे. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह ही साधना सातत्याने करणं आवश्यक आहे. आवश्यक आहे. तुकोबारायांनी या साधनावर जोर दिला. आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आज प्रारंभ आहे. आणि प्रारंभ म्हटला की तो नामचिंतनाने करावा असा एक आपल्या संप्रदायाचा नियम आहे. आरंभी आवडी आदरी आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. म्हणून सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. म्हणून नामचिंतनाने आपल्या कार्याचा प्रारंभ करावा. म्हणून नाम महात्म्य सांगणारा अभंग आज मी आपल्या पुढे सेवेला घेतला. अभंग असा आहे. गायन नाचे वाहे टाळी, साधन कळे उत्तम हे, काय जाणू तरले किती, नाव ऐते या वैसा. तुकोबाराय भूतलावर अवतीर्ण झाले. ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता जीव रस्ता चुकलेले आहेत, आड रानातून धावतायत. तेव्हा अशा आड रानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो, अशी तुकोबारायांची स्पष्ट भाषा आहे. आम्ही वैकुंठ झालेला आहे. योग्य रस्ता त्यांना कळत नाही, तो रस्ता दाखवण्याकरता आलो याची कारण असे. आपल्याला अशी एक जिज्ञासा यातून निर्माण झाली असेल की तुकोबाराय रस्ता दाखवण्याकरता जर इथे आले तर त्यांनी रस्ता तरी मग नेमका कोणता दाखवला? तर त्यांनी रस्ता दाखवला तो नामचिंतनाचा. बाबांनो, नामस्मरण करा, याच वाटेने तुम्ही चला.
तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, नामचिंतनाचीच वाट धरा. असं वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबराय लोकांना समजून देतात. देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. भगवान स्वतः सांगतात, म्हणून पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांची नाही केणी येत. माझ्या ठिकाणी प्रवेश करण्याकरता उपायांना कमतरता नाही. अनेक मार्ग आहेत, पण सर्व मार्गात सोपा आणि हमीचा मार्ग जर कोणता असेल तर तो नामचिंतन आहे. जसे प्रत्येक गावाला येणारे अनेक मार्ग असतात की नाही, अनेक वाटा असतात. पूर्वेकडून, पश्चिमेकडून, दक्षिणेकडून, उत्तरेकडून त्या गावाला जाता येत असतात. सर्व बाजूने गावाला जाणाऱ्या वाटा जरी असल्या तरी सर्व वाटा सारख्या असतात असं नाही. एखादी वाटा अशी असते डोंगरातून कडे कपारीतूनच उतरावं लागतं, पायीच जावं लागतं. अशी एखादी वाटा असते त्या गावाला जाणारी. एखादी वाटा अशी असते फक्त दुचाकी वाहन चालू शकतं, सायकल अगर मोटारसायकल, 3 चाकी रिक्षाही नाही. एखादी वाटा अशी असते 3 चाकी रिक्षा, फार झालं तर 4 चाकी छोटी कार. पण एखादी अशी वाट असते, असा तो राजमार्ग असतो की त्या मार्गाने सर्वांना जाता येतं. तसं देवाकडे जाण्याचा राजमार्ग म्हणजे नामचिंतन आहे. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, एक गावे आम्ही विठोबाचे नाव. तुकोबरायांनी क्रांती केली. या सूक्ष्म वाटा, दुस्तर वाटा मोडून काढल्या आणि सर्वांना जाता येईल असा मार्ग तयार केला, तो म्हणजे नामचिंतन. वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबराय लोकांना हे समजून देत आहेत. कधी तुकोबरायांनी देहाचं महत्व सांगून लोकांना नामचिंतनाकडे प्रवृत्त करावं. बाबांनो, आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि याच जन्मात फक्त भजन घडते. याच जन्मे घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कुठे. याच जन्मात हे भजन घडतं, अन्य कुठल्या जन्मात घडत नाही. तुकोबरायांच्या या विधानावर तुमचा काही दावा आहे का? की विधान माग घ्या. अन्य जन्मातही घडू शकतं असे आमच्या सातारा जिल्ह्यातले काही तुम्हाला पुरावे देतो. असे काय तुमच्याकडे पुरावे आहेत का की अन्य जन्मातही भजन घडतंय? आता आपला सप्ताह झाला. हा सप्ताह झालेला परिसरातल्या डुकरांनी पाहिला आणि ते डुकरं काय म्हणू लागली, माणसंच काय म्हणून सप्ताह करतात, आपणही करूया. म्हणून आपला सप्ताह चैत्र वद्यात झाला आणि डुकरांनी सप्ताह वैशाख शुद्धात केला. असं 50 वर्षात घडलं एखाद्या वेळेला? डुकरांनी सप्ताह केलेला पाहण्यात आलाय? नाही. गावोगावच्या दिंड्या पंढरपूरला जात आहेत, आळंदीला जात आहेत. हे या दिंड्या जाताना गाढवांना दिसल्या. ती गाढव काय म्हणू लागली, ही माणसंच काय म्हणून दिंड्या नेतात, आपणही नेऊया. म्हणून त्या गाढवांनी काय केलं माहितीये का, त्यांच्या समाजाची एक तातडीची मीटिंग घेतली. भजनी मंडळ स्थापन केलं. नगरला जाऊन टाळ आणले, पंढरपुराहून विना आणला, आमच्या महाराजांना बरोबर नेलं. त्यांच्या परीक्षेने पखवाजही चांगला घेतला आणि काढली दिंडी. कोणी पाहण्यात आली. डुकरांचा सप्ताह नाही, गाढवांची दिंडी नाही, टोनगे पारायणाला बसलेले कुठे आढळले? आले रेडे. अहो, एक मनुष्य जन्म जर सोडला तर अन्य कोणत्याच जन्मात हे भजन घडत नाही. घडतं ते याच जन्मात. म्हणून तुकोबराय म्हणतात, याच जन्मे घडे देवाचे भजन. मग असा जन्म आपल्याला प्राप्त आहे, मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त आहे. माझी सगळ्यांना एक विनंती आहे, आपल्याला आपण सर्वांनी पहिली एक खात्री करून घ्या. कोणती? आपण मनुष्यच आहोत नाही, ही पहिली खात्री करून घ्या. आणि जर आपण मनुष्यच आहोत आणि फक्त मनुष्य जन्मातच भजन घडतंय, अन्य कुठल्या जन्मात घडत नाही, मग असा मनुष्य जन्म जर आपल्याला आता प्राप्त आहे, मग या जन्माची ज्यात विशेषता आहे ते भजन, ते नामचिंतन आपण केलं पाहिजे की नाही? मला सांगा, इतर जन्मात जे घडतंय
कुत्र्याच्या जन्मात, गाढवाच्या जन्मात, डुकराच्या जन्मात जे घडते तेवढंच जर आपण मनुष्य जन्म करत असलो, त्यांनाही खायला लागतं, आपणही खातो, त्यांनाही झोप आहे, आपल्यालाही झोप आहे, त्यांनाही भीती आहे, आपल्यालाही भीती आहे, त्यांनाही विषयोपभोग आहे आणि आपणही विषयोपभोग घेतोय. मग त्यांना जे घडतंय, त्यांना जे शक्य आहे तेवढंच जर आपण मनुष्य जन्मात करत असलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला हो? काय फरक आहे? गाढवातन डुकरातन आपल्याला काय फरक राहिला? आहार निद्रा भय मैथून सर्व योनीसी समसमान, परी मनुष्य देहाचे ज्ञान अधिक जाण सर्व. मनुष्य देहाची ज्यात विशेषता आहे ते वेगळं आहे. त्या मनुष्य जन्मातच हे भजन घडू शकते. म्हणून तुकोबारांचा आग्रह याच जन्मे घडे देवाचे भजन. आणि असा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त आहे तर बाबांनो भजन करा, नामचिंतन करा, हीच वाट तुम्ही धरा. वेगवेगळ्या पद्धतीने सांगतायत. तेव्हा काही बुद्धिजीवी वर्ग, तर्कवादी वर्ग हा विचार करतोय तुकोबारा हे काय सांगतात लोकांना. असेच एका गावी आले लोक बरेचसे, तुकोबारांचं कीर्तन. तुकोबारांनी हेच सुरू केलं, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाही. बाबांनो तुमच्या मी पायाला लागतो, तुम्हाला माझी विनंती आहे, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंताचं नाम चिंतन करा, बस याच वाटेने चला असं सांगतायत. तुकोबारायांनी हे सांगितल्यानंतर तो बुद्धिजीवी तर्कवादी वर्ग, आणखी थोडं कंसातलं बोलू का, अन्य साधनांचा अभिमानी असणारा वर्ग, त्यांनाही तुकोबारांचं म्हणणं खटकलं की तुकोबारा जिथे तिथे हेच सांगतात, हाताने टाळी वाजवून मुखाने नामचिंतन करा. वेदात, शास्त्रात, पुराणात उच्च उच्च दर्जाची साधना सांगितलेली आहेत, ती राहिली एका बाजूला आणि यांचं चाललंय टुमणं म्हणा विठ्ठल विठ्ठल, हाताने टाळे वाजवून मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. हे काय सांगतात लोकांना? वेदात, शास्त्रात, पुराणात किती उच्च उच्च दर्जाची साधनं सांगितली, ती दिली सोडून आणि यांचं चाललंय टुमणं म्हणा विठ्ठल विठ्ठल, हाताने टाळे वाजवा विठ्ठल विठ्ठल म्हणा. यांना जावंच विचारू आपण. भेटले ते लोक तुकोबारायांना आणि महाराज एक बोलायचं आहे आम्हाला. म्हणे बोला काय? आम्ही या महिन्याभरात 4-5 ठिकाणी तुमची कीर्तन ऐकली, पण जिथे तिथे तुम्ही हेच सांगत आले, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामचिंतन करा. जिथे तिथे हेच सांगताय. महाराज म्हणतात मग तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं एकच आहे, हेच साधन तुम्ही का सांगता? वेदात, शास्त्रात, पुराणात उच्च उच्च दर्जाची साधनं सांगितलेली आहे, ते सोडून दिले नाही. हेच साधन का सांगता की हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामचिंतन करा? तर हेच साधन मी का सांगतो याचं जबरदस्त कारण तुकोबारा आहे. आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात तर हे साधन मी का सांगतो तुकोबारा त्याचं जबरदस्त कारण सांगतात. साधन कळी उत्तम, हे कळी हे उत्तम साधन म्हणून सांगतोय. गाय नाचे वाहे टाळी, मुखाने नाम गायचं, नाचायचं, हाताने टाळी वाजवायची. कली हे उत्तम साधन, कलियुगात हेच उत्तम साधन आहे. अन्य साधन कलियुगात उपयोगाचे नाही. का नाही? का नाही म्हटलं मग स्पष्ट उत्तर सांगू त्याचं. तुकोबारा म्हणतात अन्य साधनांना कलियुगात झालाय टीबी, क्षयरोग झालाय, क्षयरोग. माझी भाषा नाही, तुकोबारांची भाषा आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, क्षीण झाल्या, कली न घडे साधन. सर्व वाटा क्षीण झालेल्या आहेत, कमकुवत झालेल्या आहेत. कलीत त्यांचं साधन घडू शकत नाही. आणि कलीवर मात करणार सक्षम साधन, प्रभावी साधन जर कोणतं असेल तिथे नामचिंतन आहे. कोणत्या युगात कोणतं साधन करावं म्हणजे जीवाचा उद्धार होतो हे श्रीमद भागवतात स्पष्ट सांगितलेले आहे. आज आपलं भागवत सुरू झालं, महाराजांच्या मुखातून आपण ऐकत आहात, श्रवण करत आहात.
कोणत्या युगात कोणतं साधन करावं भागवतात स्पष्ट सांगितले. कृतयुग 4 युग आहेत, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कृतयुगामध्ये ध्यान करणं उद्धाराचं साधन सांगितलंय. कृते यद ध्यायतो विष्णू. त्रेतायुगात यज्ञ करणं हे उद्धाराचं साधन. त्रेतायाम यजतो मखैः. द्वापरे परिचर्यायाम. द्वापर युगात परिचर्या पूजा हे उद्धाराचं साधन. आणि कलौ तद हरिकीर्तनात. कलियुगामध्ये हरिकीर्तन नामचिंतन हेच उद्धाराचं साधन आहे. कलियुगा माझी करावे कलियुगी उद्धार हरिनामे. सकळाच येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरिनामे. कलियुगी नाम तारक दुजे होय दुःखदायक. हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम. कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगात हेच प्रभावी साधन, हेच उत्तम साधन. का? कलीच भयानक आहे. कली अतिशय वाईट आहे, अतिशय वाईट आहे. कली किती वाईट आहे तुकोबारांच्या भाषेत सांगू का? पापाचा ओतीव पुतळा म्हणजे कली. कली पापाची हे मूर्ती. पापाचं मूर्तिमंत पुतळा म्हणजे कली. कली चांगल्या चांगल्यांच्या बुद्धीत भ्रंश निर्माण करतो, वाम मार्गाला नेतो, त्याला पाप करायला लावतो. कली पापाचा संचार करणार आहे. कली जीवाकडून पाप घडवणार आहे, वाम मार्गाला नेणार आहे. कलीच्याच प्रभावामुळे भागवत झाले. आज झालंच असेल कदाचित. ऋषी मुनींची, साधू संतांची आदराने सेवा करणारा राजा परीक्षिती. आईच्या उदरात असताना ज्याला देवाने दर्शन दिलेलं आहे तो राजा परीक्षिती. परीक्षिती त्याचं नाव का ठेवलं? तर आईच्या उदरात असताना ज्याने मला दर्शन दिले, बाहेर आल्यानंतर तो कुठे आहे, तो कुठे आहे, तो कुठे आहे? ज्याने मला आत गर्भात दर्शन दिलं तो कुठे आहे? त्याला जिकडे तिकडे तो सारखा पाहतोय, तो कुठे आहे, तो कुठे आहे? म्हणून त्याचं नाव परीक्षिती असं ठेवलं. परी हा उपसर्ग आहे आणि ईक्षेक्षती धातू आहे म्हणजे पाहणे. परी आसमंतात ईक्षती इति परीक्षिती म्हणजे सर्वत्र तो त्याला पाहत होता. तो कुठे आहे, तो कुठे आहे? मला ज्याने गर्भात दर्शन दिलं तो कुठे आहे? त्याला पाहतो म्हणून तो परीक्षिती. अतिशय उत्तम राजा. द्वापार युग संपलं, पांडव महापंथाने गेले आणि राजा परीक्षिती हा राज्य करू लागला. कलियुग सुरू झालं. परीक्षितने एक विचार केला की हा कली भयानक आहे. याने नल राजाची काय वाताहत केली, चांगल्या चांगल्यांच्या बुद्धीत भ्रंश निर्माण केलेला आहे. आपलं राज्य जर चांगलं चालावं असतंय तर याचं आपल्याला स्तंभन करणं, बंधन करणं गरजेचं आहे. म्हणून परीक्षितीने धाडस केलं आणि कलीला स्थानबद्ध केलं, डांबून टाकलं कलीला. तो कली म्हणू लागला, राजे मला का बरं तुम्ही स्थानबद्ध केलं? मला मुक्त संचार का नाही? परीक्षितीने सांगितलं, माझं राज्य जर व्यवस्थित चालावं असं वाटतंय तर तू बद्ध असणंच गरजेचं आहे. तू मुक्त राहिला की माझ्या राज्याची वाताहत होईल. म्हणून तुम्ही आताही बघा, गणेशोत्सव आला, नवरात्र उत्सव आला की प्रशासन फार मोठी एक जबाबदारी घेतं आणि त्या जबाबदारीतून काही महापुरुषांना उचलतं
आणि कुठेतरी आज्ञास्थळी नेऊन ठेवतात 10 दिवस. तुम्ही इथं गप बसा. तुम्ही जर बाहेर राहिलात तर गणेशोत्सव सुरळीत होणार नाही की नवरात्र उत्सव सुरळीत होणार नाही. तेव्हा तू भयानक आहे, तुला मुक्त संचार नाही मिळणार. पुन्हा पुन्हा म्हणायचं. एके दिवशी कसा परीक्षित भारावला गेला. तो म्हणला, कली म्हणला नका मुक्त संचार, पण एखादी चांगली तरी जागा द्या मला राहायला, चांगली जागा. परीक्षिती कसा भारावला गेला. म्हणला ठीक आहे, काय हरकत नाही, तुला एक जागा देतो मी राहायला. सोन्यात राहायला जागा दिली. तू सोन्यात जाऊन राहा. परीक्षितीने कलीला सोन्यात राहायला जागा दिली. खूप आनंद झाला, आपल्याला चांगली जागा मिळाली. समोरच त्याने पाहिलं तर सुवर्ण मुकुट होता. त्या सुवर्ण मुकुटात कलीने प्रवेश केला. चांगली जागा मिळाली. आणि लक्षात घ्या, तोच मुकुट डोक्यावर परिधान करून परीक्षित राजा शिकारीला निघाला. शिकारीला गेला. तहानेने व्याकुळ झाला. पाणी पाणी करू लागला. पाणी कुठं नाही, पाणी कुठे मिळेल पाहतोय. तर एक पताका दिसली, आश्रम दिसला, चला तिथे मिळेल म्हणून तिथे आला. तिथे ऋषी समाधीस्थ होते. समाधी अवस्थेत असताना बाह्य जगताची काहीच खबर नाही. परीक्षिती म्हणतोय, मुनीजी मी राजा परीक्षिती आहे, तहानेने व्याकुळ झालोय, मला पाणी द्या, पाणी द्या. पण ते समाधी अवस्थेमध्ये होते, ते काही पाणी देऊ शकले नाही. मुकुटात असणारा कली, त्या कलीने संधी पाहिली की आता राजाच्या ठिकाणी क्रोध निर्माण होतोय, आपल्याला एक काम करता येईल आता याच्यात. लगेच कलीने त्याला दंश केला. आणि हे राजे उद्दंड झाले. हे ऋषी मुनी आता उद्दंड झालेले आहेत. राजे बघा यांच्याकडे जरा, यांची निर्वत्सना करायला पाहिजे, यांची विटंबना केली पाहिजे. आपल्याकडे आल्यावर आपल्याला सांगतात आलेल्या अतिथीचा सन्मान करा, आदर करा, आणि यांच्याकडे आल्यावर मागूनही पाणी मिळत नाही. हे सर्पाच्या जातीचे आहेत. यांना जरा धडा शिकवला पाहिजे. कलीने केला ना दंश, परीक्षितीच्या बुद्धीत भ्रंश निर्माण केला. ऋषीमुनींची साधू संतांची आदराने सेवा करणारा राजा परीक्षिती. पण तोच परीक्षिती कलीच्या या संचारातून बिघडला. यांची विटंबनाच केली पाहिजे, निर्वत्सनाच केली पाहिजे. इकडे तिकडे पाहत राहिला. मेलेला सर्प दिसला, बाणाच्या टोकाने तो उचलला आणि ऋषीच्या गळ्यात अडकवला. मग आकाश बुद्धीत भ्रंश निर्माण केला. ऋषीपुत्र अरण्यातून आले. त्याने पाहिलं कोणी माझ्या पित्याची विटंबना केली नाही. मेलेला सर्प कोणी माझ्या पित्याच्या गळ्यात अडकवलेला आहे. ज्याने अडकवलेला असेल, विटंबना केली असेल, त्याचा 7व्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू होईल असा शाप दिला. ती घोर शापवाणी ऐकल्यानंतर ऋषी विथान ऋषीवर आले. पुत्रा क्रोधायमान दिसतोस. हो पिताश्री, कोण उद्दंड पुरुष इथे आला आणि त्याने तुमची निर्वत्सना केली, विटंबना केली. हा बघा मेलेला सर्प तुमच्या गळ्यात अडकवला होता. म्हणून ज्यांनी हे दुष्कृत्य केलं त्याला मी शाप दिला, 7व्या दिवशी सर्पदंशाने तुझा मृत्यू होईल. ऋषीने ध्यानात पाहिलं. बाळ तू चूक केली. तो राजा परीक्षिती होता, तहानेने व्याकुळ झाला होता. तो तसा असा वाईट नाही, दुराचरणी नाही, दुर्वर्तनी नाही, ऋषीमुनींचा अनादर करणारा नाहीये. तहानेने व्याकुळ झाला होता. आणि मुख्य कलीला त्यांनी सोन्यात राहायला जागा दिल्यामुळे
तो सुवर्ण मुकुटात शिरला होता आणि तो मुकुट धारण करून तो शिकारीला आला होता. म्हणून मुकुटातल्या कलीने त्या राजाच्या बुद्धीमध्ये भ्रंश निर्माण केला आणि त्याला हे वाईट करायला लावलं. हा कलीचा प्रताप आहे. तो तसा नाही. तू शाप मागे घे. पुत्राने सांगितलं मला मागे घेण्याची ताकद नाही, क्षमता नाही, मी मागे घेऊ शकत नाही. मग जाऊन तरी सांग की 7व्या दिवशी सर्पदंशाने तुमचा मृत्यू होणार आहे. काय ते करू शकतो. जाऊन सांगितलं, राजा तो अपराध केला, मेलेला सर्प माझ्या पित्याच्या गळ्यात अडकवलं, विटंबना केली, हे वाईट कृत्य तू केलं, 7व्या दिवशी सर्पदंशाने तुझा मृत्यू होणार. हे ऐकल्यावर परीक्षिती उदास झाला, उद्विग्न झाला. आता काय करायचं. पण निर्णय घेतला त्याने लगेच. राज्याचा त्याग केला, गंगा किनारी गेला आणि या मृत्यूच्या पलीकडे कसं जाता येईल याचं चिंतन करू लागला. हा असं कसं काय वागायला लागला, असं कसं काय करायला लागला म्हणतो की याच्यात काय कली शिरला काय. कली चांगल्यांच्या बद्दल भ्रंश निर्माण करतो आणि भयानक घडणारं पाप ते घालवण्याचं सामर्थ्य अन्य साधनात नाही. आणि ते पाप घालवण्याचं सामर्थ्य नामचिंतनात फक्त आहे. साधन कली उत्तम हे कलियुगात हेच उत्तम साधन आहे. अन्य साधन पाप घालवण्यास समर्थ नाही. पाप घालवणे प्रसिद्ध साधन आहे गंगा. गंगा पापम शशीतापम. पण गंगा सगळी पाप घालू शकत नाही. गंगा फक्त अज्ञात पाप घालू शकते. ज्ञात पातक गंगा घालू शकत नाही. अज्ञात म्हणजे अज्ञानातून घडलेलं जेवढं पाप असेल, म्हणजे आपल्याला नकळत जे पाप आपल्याकडून घडले अशीच पाप गंगा स्नानाने जातात. जाणून बुजून घडलेली पाप, केलेली पाप गंगा घालू शकत नाही. सांगतो आपल्या झटकन लक्षात येईल. म्हणजे आज एकादशी आहे हे माहित नाही आणि भेळ खाण्यात आली, झालं की नाही पाप. एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करू नये शास्त्र सांगतंय. का? एकादशीच्या दिवशी अंतराळात परिभ्रमण करणारी जेवढी ब्रह्महत्यादी पातक आहेत त्यांना आश्रय फक्त एकादशीला मिळतो, तो म्हणजे अन्नाचा. अन्नात तुम्ही जाऊन राहा. एकादशीच्या दिवशी 15 दिवसातून एक दिवस तुम्हाला अन्नाच्या आश्रयाने राहता येईल. तेव्हा ती अन्नाच्या आश्रयाने राहतात पाप एकादशीच्या दिवशी. म्हणून आपण अन्न भक्षण करायचं नाही. आपण अन्न भक्षण केलं की त्या अन्नामध्ये असलेली ती पाप आपल्याला लागतात. नारद पुराणात म्हटले, यानी कानिच पापानी ब्रह्महत्याधिकानिच अन्नम आश्रित्य तिष्ठन्ति तानि विप्र हरेर दिने. त्या हरिदिनच्या दिवशी अन्नम आश्रित्य तिष्ठन्ति, ती सर्व पाप अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून अन्न एकादशीला भक्षण करायचं नाही. पण आज एकादशी हे माहीत नाही, भेळ तर खाण्यात आली. पाप झालं की नाही. पण असं जे झालेलं पाप आहे ना, नकळत अज्ञानातून झालेलं पाप, आपण गंगेत जाऊन बुडी मारली की गंगा स्नानाने ते पाप जात. पण जाणून बुजून केलेलं पाप गंगा घालू शकत नाही. जाणून बुजून म्हणजे ते सांगतो. आता काय खमंगवास सुटलाय, बटाटा वडा काय, चला खाऊ एक एक बटाटा. हा म्हणतो तुला खायचं तर खा, मी नाही खाणार. का रे? अरे मी पैसे देतो, तू पैसे दिले तरी मी खाणार नाही. का? आज माझी एकादशी आणि तो मला म्हणतो बटाटा वडा खायला जा, नाही खाणार नाही. हा म्हणतो एकादशी तुझी, हो
तो म्हणतो मग 12 महिन्याच्या आहेत ना? हो 12 महिन्याच्या प्रत्येक एकादशी आहे. हा म्हणतो मग 12 महिन्याची एकादशी मग काय होतं एखादी एकादशी सुटली तर. त्याने याला आग्रह केला आणि याने बटाटा वडा खाल्ला. आता हे पाप जे घडले हे कसं घडले? जाणून बुजून घडले. आज एकादशी आहे माहीत असूनही त्याने बटाटावडा खाल्ला म्हणजे जाणून बुजून हे पाप त्याने केलेलं आहे. अशी जाणून बुजून जेवढी पाप आपल्या हातून होतात ती गंगा घालू शकत नाही. गंगेत किती बुडी मारली तरी ते पाप जात नाही. तुम्ही गंगेत बुडी मारली का तो बटाटावडा वर तरंगतो. तुम्ही गंगेतून बाहेर आले का तुमच्यात पुन्हा येऊन तो शिरतो. ते पाप तुम्हाला सुटत नाही, गंगा घालू शकत नाही. म्हणून आपल्या जीवनात कितीतरी दिवसभरात असे काही पाप जाणून होतात, काही नकळत होतात, जाणून होतात. कितीतरी संचय स्टॉक आपल्याकडे पापाचा असेल. पण ही जी घडणारी सगळी पाप आहेत ना, पण ही सर्व पाप घालवण्याचं सामर्थ्य नामचिंतनात आहे. नामचिंतन किती पाप घालवलो, कितीही तुमचं जेवढं असेल तेवढं घालवेल. किती हो किती नाही पटत. नामाची काही क्षमता असेल ना की एवढं पाप घालवू शकतं नाम. नाही, नामाची क्षमताच एवढे जेवढं असेल तेवढं घालवू शकत नाही. डोक्यात शिरत कुठलंही क्षमतेनुसारच होत असतं. क्षमतेपेक्षा अधिक कोणीच करू शकत नाही. हे बा तुला एक विचारतो मी, तू 100 किलोचं तांदळाचं पोत भरलेलं डोक्यावर घेऊन तुझ्या घरी जाशील का इथून? 100 किलो नाही ना. काय सांगतो तू? 100 किलो मी नाही नेऊ शकणार, क्षमता आहे. बरं 50 किलो नाही, 25 किलो नाही, 5 किलो म्हणजे 5 किलोला त्याने होकार दिला की नाही, म्हणजे 5 किलो नेऊ शकतो. तुम्ही 25 किलो नेऊ शकता, तुम्ही 50 किलो नेऊ शकता. एखादा हिंदकेसरी 100 नेऊ शकेल. 5, 25, 50, 100 हे काय झाले? ही क्षमता झाली. माझ्यात एवढी क्षमता आहे, मी एवढं नेऊ शकतो. तसं नामातही काय क्षमता असेल ना की नाम एवढं पाप घालू शकत नाही. नामाची क्षमता सांगू, जेवढं असेल तेवढं घालवतं नाम पाप. तेवढं पाप घालवण्याचं सामर्थ्य नामचिंतनात आहे. जेवढं असेल तेवढं, केवढंही असो. डोक्यात नाही शिरतो, शिरून देतो मगच पुढे जातो. एकाने डोंगराचा वनविभागाचा लिलाव घेतला आणि जे गवत होतं ना खूप चांगलं माजलेलं, मजूर लावून त्याने ते गवत कापून घेतलं, पेंड्या बांधल्या त्याच्या आणि गंजी घातली. टोलेच्या गंजी, तुम्ही काय म्हणता इकडे? गंजीच म्हणता ना. इतकी टोलेच्या गंजी, अख्ख्या डोंगराचा मोठा वनविभाग होता तो. मोठी गंजी लागली, जवळजवळ 5 लाख पेंड्या होत्या. किती? 5 लाख पेंड्या निघाल्या त्या मोठ्या डोंगराच्या. मोठी गंजी लागली. आता त्या गंजीत 5 लाख पेंड्या आहेत, लक्षात घ्या. आता त्या 5 लाख पेंड्या जर आपल्याला जाळायच्या असतील तर किती लाख काड्याच्या पेट्या पाहिजेत? 1 लाख? एकच काडी? काय बोलता? पेंड्या किती जाळायच्यात? 5 लाख पेंड्या जाळायच्यात, 1 काडी पुरे? तुमचं काय? 1 काडी तुमचं? आता तुम्ही सगळे गावकरी एकत्र झाले, तुमचं संघटन झालं. मी एकटाच बाजूला पडलो, पण महाराज आहेत आमच्या बरोबर. 1 काडी पुरेशी? 5 लाख पेंड्या झाल्या. बरोबर, तुमचं मान्य करतो मी. 5 लाख पेंड्या जाळायला 1 काडी पुरेशी, तुमचं म्हणणं मान्य माझं. दुसऱ्या एकाने इतका मोठा लिलाव घेतला होता,
त्याने त्या पेंड्या गवत कापलं होतं आणि त्याच्या पेंड्या बांधल्या होत्या आणि त्याची तर टोले जंगल लागली. याच्यापेक्षा जवळजवळ 10 लाख पेंड्या निघाल्या त्याच्या. याच्या दुप्पट त्याची गणती लागली. 10 लाख पेंड्या. आता मला सांगा त्या 10 लाख पेंड्या जाळायला आता किती गाड्या लागतील? कसे काय आता? मग अशी मी मान्य केलं तुमचं 5 लाख पेंड्या जाळायला एक गाडी पुरेशी. आता 10 लाख पेंड्या जाळायच्यात. त्रैराशिक मांडा की 5 लाख पेंड्या जाळायला जर एक गाडी तर 10 लाख पेंड्या जाळायला 2 नकोत का? एकच. 20 लाख पेंड्या जाळायला, 50 लाख पेंड्या जाळायला, 1 कोटी पेंड्या जाळायला, 5 कोटी पेंड्या जाळायला. याचा अर्थ काय झाला? पेंड्यांची संख्या कितीही वाढू द्या, किती वाढू द्या, काड्यांची संख्या वाढवण्याची गरज नाही. काय काडी ताकदच एवढी आहे तुमच्या जेवढ्या पेंड्या असते तेवढ्या जाण्याची. तसं तुमचं पाप किती असू द्या, एका नामचिंतनात अशी ताकद आहे. तुमचं जेवढं पाप असेल तेवढं घालवण्याचं. आपल्या हरिपाठात समजून देता येते. हरि उच्चारणी अनंत पाप राशी, अनंत राशी पापाच्या, पण जातील लय अशी क्षण मात्रे. कशाप्रमाणे? तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. किती तुमचा पाप असू द्या, नामचिंतनापुढे ते राहू शकत नाही. किती असू द्या. याच्या उलट आणखी सांगतो. महाराज एके ठिकाणी असं सुंदर सांगितलं, नाम साधन जितकं पाप घालवू शकतं, जितकं तितकं पाप कोणताही पापी करू शकत नाही. तितकं पाप की जितकं पाप नाम घालवू शकते. नामनोस्ती यावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जना. पातकी लोक देखील तितके पाप करू शकत नाही की जितकं पाप नाम घालू शकतं. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. इतकी नामामध्ये ताकद आहे, क्षमता आहे पाप घालवण्याची. कली भयानक पाप घडवणार आहे. घडू द्या किती कलीने पाप, घाबरायचं कारण आहे. होऊ द्या पाप, झालेला पाप घालवण्याकरता एक प्रभावी साधन आहे, ते म्हणजे नामचिंतन. गाय नाचे वाहे टाळी साधन कली उत्तम ही. कलियुगात हेच उत्तम साधन आहे, नामचिंतन. किती पाप झालेला असू द्या, नाम ते घालू शकत, घालून टाकत. कुणी म्हणेल असं घालवायचं तरी कशाला पाप? झालं तर झालं, राहिलं तर राहिलं. तेवढाच पठ्ठ्याचा डेड स्टॉक. एवढी कमाई केली, एवढं पाप करून ठेवलंय मी, राहू द्यायचं. घालवायचं ते, आणि ते घालवण्याकरता नामचिंतन करायचं. एवढे कुठाने सांगितलेत कोणी? झालं पाप तर झालं, राहिलं तर राहिलं. काय बिघडतंय? काय बिघडतंय पाप राहिल्याने? ते मी आपल्याला समजून देतो. मग तुम्ही लगेच याच क्षणी म्हणाल की खरोखर पाप गेलंच पाहिजे आणि आपण त्याकरता नामचिंतन केलंच पाहिजे. पाप का घालवायचं आपल्या लक्षात आणून देतो. मला सांगा, दुःख आपल्या जीवनात यावं असं आपल्याला कधी वाटतंय का? दुःख नको वाटतंय ना? बरं, कोणत्या महिन्यात नको? दुःख कोणत्या महिन्यात नको? कोणत्याच महिन्यात नको, कोणत्याच वर्षी नको, महिन्यात नको, कोणत्या दिवशी नको,
कोणत्या तासाला नको की कोणत्या मिनिटाला नको. दुःख आपल्याला कधीच नको आहे. दुःखाची कधीच अपेक्षा नाही. मूळव्याध व्हावा कधी वाटतो का? नाही. धंद्यात आपलं दिवाळी निघावं कधी वाटतं का? आपल्या द्राक्षाच्या बागेवर नेमका गाराचा पाऊस पडावा असं कधी वाटतं का? नाही. दुःखाची आपल्याला कधीच अपेक्षा नाही. आपल्या देखत आपला मुलगा मारावा असं कोणाला वाटतंय का? म्हणजे कोणत्याच दुःखाची कोणालाच कधीच अपेक्षा नाही. दुःख कधीच नको आहे. मग दुःख आपल्याला नको आहे म्हटल्यावर दुःख विचार करत असते ना, यांना इच्छा नाही, यांच्याकडे जा कशाला. आपल्याला इच्छा नाही दुःखाची म्हणून दुःख आपल्याकडे यायचं टाळतंय का? येतच की नाही. इच्छा नसताना आपल्याला दुःख भोगण्याची पाळी येते की नाही? ही काय येते? ही एकमेव ह्या पापामुळे येते. आपण जे पूर्वी करून ठेवलेलं पाप आहे ते पाप भोग दिल्याशिवाय संपत नाही. कोट्यवधी कल्प जरी गेले तरी ज्या कर्माचा भोग झालेला नाही ते कर्म तसं नष्ट होत नाही. ना भुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि कल्पकोटी शतैहि अपि अभुक्तं कर्म न क्षीयते. कोट्यवधी कल्प जरी गेले तर ज्या कर्माचा भोग झालेला नाही ते कर्म तसं नष्ट होत नाही. भोग देऊनच ते संपतं. म्हणून आपण पूर्वी केलेलं जे पाप आहे ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि ते ज्या वेळेला भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला दुःख प्राप्त होतं. दुःख जे आपल्या जीवनात येते हे कशामुळे येते? हे पूर्वी करून ठेवलेल्या पापामुळे. पूर्वी करून ठेवलेल्या पापामुळे. मी नाही सांगत, ज्ञानोबा सांगतात. 13वा अध्याय उघडा ज्ञानेश्वरीचा. जीवाला दुःख भोगण्याची पाळी कधी येते? ज्ञानोबांनी मार्मिक सांगितले. मग विधीची वाफ चुकवी अन्यायाचे बी वाफवी कुकर्माचा करवी राव जरी तरी तयाची सारिखे असंभड पाप पिके मग जन्मकोटी दुःखे भोगी जीव. पाप पिके मग दुःखे भोगी. पाप पिकल्यानंतर जीवाला दुःख भोगण्याची पाळी येते. म्हणजे दुःख जे आपल्याला येते हे पूर्वी करून ठेवलेल्या पापामुळे येते. म्हणून तुम्ही बघा, कोणी म्हणे ना आम्हाला हे माहीत नाही. माहीत असतं तर आम्ही पाप केलंच नसतं. पाप असं दुःख द्यायला येते म्हटल्यावर आम्ही केलंच नसतं. पण सगळ्यांना माहीत आहे दुःख येतंय पापामुळे. तरी माणसं अशी विचित्र आहेत, पुण्य करत नाहीत आणि पाप केल्याशिवाय राहत नाहीत. दुःख नको आहे पण दुःख ज्या पापामुळे येते ते पाप करणं सोडत नाहीत. सुख हवं आहे पण सुख ज्या पुण्याने मिळू शकतं ते पुण्य करण्याची प्रवृत्ती नाही. पुण्याच्या फलाची अपेक्षा आहे पण पुण्य करत नाहीत. पापाच्या फलाची अपेक्षा नाही दुःखाची, पण दुःख ज्या पापामुळे येते ते पाप केल्याशिवाय राहत नाहीत. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवाः न पाप फलमिच्छन्ति पापं कुर्वन्ति यत्नतः. पुण्याचं फल सुख आहे आणि पापाचं फल दुःख आहे. पुण्याचं फल कधी दुःख होऊ शकत नाही आणि पापाचं फल कधी सुख होऊ शकत नाही. पाप भोग द्यायला येणार ते दुःखच देणार. म्हणून दुःख येते हे पापामुळे येते. तुम्ही म्हणाल आज माहीत झालं नाही, पूर्वीपासून माहिती आहे, सगळ्यांना माहित आहे की दुःख हे पापामुळे येते. नाही हो, आज ऐकलं तुमच्या मुखून. नाही, सर्वांना माहित आहे आणि मी पटवून देतो तुम्हाला, हो म्हणायला लावतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही? तुम्ही बघा, आपल्या जीवनात एखादा दुःखाचा प्रसंग का आला, भयानक दुःख आपल्यावर येऊन कोसळलं की काही आपल्या संबंधी लोकांना कळतं ते की असा असा आघात यांच्या जीवनात झालाय. असं भयानक दुःख, असं दुःख वैऱ्यावरही येऊ नये आपण माणसं म्हणतात. असं दुःख त्यांच्यावर आघात झालेला आहे. आपल्याला गेलं पाहिजे भेटायला. भेटायला आल्यावर दुःख हलकं होतं. जरा लोकांनी येऊन सांत्वन केले, भेटलं की दुःख थोडंसं शांत. जाऊ भेटायला म्हणून प्रत्येकजण भेटायला येतात. का हो असं असं झालंय, असं कळलंय, खरं काय?
तो म्हणतो खरंय, घडलंय तसं, झालंय असं भयानक, आता काय करायचं? का बरं असं? कसं काय तुमच्या जीवनात हे असं घडून आलं, हे दुःख कसं काय घडून आलं? तो म्हणतो तेच काय कळत नाही. तुम्हाला तर माहीत आहे आपला स्वभाव कोणाच्या आद्यात नाही का मध्यात, पण तरी कसं आपल्यावर येऊन शेकलंय, आपल्यावर कसं घडलंय काय कळत नाही. हा म्हणतो असं कसं? त्याला काय कारण असल्याशिवाय काही काहीतरी कारण असेल ना, त्याशिवाय कसं? तो म्हणतो आपल्याला कधी काहीच माहीत नाही, कधीच नाही आपण कोणाचंच वाईट नाही. आणि मग असं कसं काय आलं मग? तो म्हणतो काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं पाप म्हणतो की नाही, काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं पाप म्हणतो की नाही, आणि कपाळाला हात लावतो. काहीतरी पूर्वजन्मीचं पाप म्हणजे या जन्मातलं माझं वाईट काही नाही, पण तरी मला हे भोगण्याची पाळी काढली, काहीतरी मागच्या जन्माचं पाप असावं म्हणतो. मग काहीतरी पूर्वजन्मीचं पाप म्हणतो. म्हणजे दुःख जे आले हे मी पूर्वी करून ठेवलेल्या पापामुळे आले, हे माहीत आहे की नाही. आणि काही चांगलं आपल्या जीवनात घडलं की त्यावेळेला आपली भाषा काय येते, काहीतरी पुण्याही कामाला आली म्हणून हे घडलं. नाहीतर 4दा एसटी पलटी होऊन 2000 फूट खोल दरीत जाऊन कोणी जगल का? पण काहीतरी पुण्याई होती म्हणून जगलो. म्हणजे चांगलं काय घडलं की पुण्याई म्हणतो, वाईट काय घडलं का पाप म्हणतो. याचा अर्थ तसा, दुःख जे येते, वाईट जे आपल्या जीवनात भोगायला येते, हे आपण पूर्वी करून ठेवलेल्या पापामुळे येते. पाप हे त्याचं बीज आहे आणि दुःख हे त्याचं फळ आहे. भोगणे ते फळ संचिताचे, संचित हे बीज आहे, त्याचं फळ म्हणजे दुःख आहे. पापाचं फल कधी सुख होऊ शकत नाही, पुण्याचं फल कधी दुःख होऊ शकत नाही. पुण्य हे सुखच देणार आणि पाप हे दुःखच देणार फळ आहे ते. एक मी तुम्हाला महत्वाचं विचारतो, कोणत्या झाडाला कोणतं फळ यावं हे तुमच्या इच्छेवर आहे का? एकाने करडई पेरल्या, काय करडई पेरल्या, तो म्हणू लागला माझी अशी इच्छा आहे याला बासमती तांदूळ यावेत. येतील का? का बरं नाही? माझी इच्छा आहे ना, माझी इच्छा याला बासमती तांदूळ यावेत म्हणून हे मी बी आणलेलं आहे. माझी अशी इच्छा याला बासमती तांदूळ यावेत म्हणून मी याची पेरणी केलेली आहे. माझी अशी इच्छा याला बासमती तांदूळ यावेत म्हणून मी पाणी देतो आहे. माझी अशी इच्छा याला बासमती तांदूळ यावेत म्हणून मी याला खत घालतो आहे. माझी अशी इच्छा याला बासमती तांदूळ यावेत म्हणून मी फवारणी करतो. अरे तू सगळं कर, पण त्याला बासमती तांदूळ येणार नाही का? बीज करडायचं आहे. बीज जे असेल तेच फळ येत असतं. फळ हे बीजावर अवलंबून आहे, तुमच्या इच्छेवर नाही. तसं दुःख हे पापाचं फळ आहे, पाप हे त्याचं बीज आहे, म्हणून ते दुःखच द्यायला येणार, त्याच्यात फरक होणार नाही. म्हणून जे दुःख येते हे आपण पूर्वी करून ठेवलेल्या पापामुळे येते. मग आता दुःख आपल्याला नको आहे ना? नको आहे. मग दुःख नको आहे तर याकरता एक दखल घेतली पाहिजे की नाही? पाप होऊ नाही दिलं पाहिजे ना. पाप जर झालं का ते दुःख द्यायला येणारच. म्हणून दुःख येऊ नये असं वाटतं तर पाप होऊ देऊ नये ही दखल घ्यावी. पण झालंय ना, मग झालंय ना, मग त्याला एक मार्ग आहे, ते राहू देऊ नये. राहू देऊ नये, घडू द्या. घडून गेलंय ना, होऊ द्या. ते घालवता येत आहे आणि ते घालवण्याकरता एकच प्रभावी साधन आहे, ते म्हणजे नामचिंतन. मग तुमचं किती पाप असू द्या, नामचिंतन त्याला जाळून भस्मसात करेल. नाम संकीर्तन साधन
पापे जन्मांतरे, जन्म जन्मांतरात ते पाप जळून भस्मसात होतील. जळतील म्हटले, जळतील म्हटले, पळतील नाही म्हटलं. कोणी म्हणेल पळतील आणि जळतील काय फरक केला? पळाली तरी गेली, जळाली तरी गेलीच ना. नाही, मोठा फरक आहे. पळालेली परत येऊ शकतात, जळालेली परत येत नसतात, आहे की नाही? पळून जाणारी रंगू 4 चौघांनी समजूत घातल्यानंतर परत नांदायला येऊ शकते. 4 चौघ म्हणतात तुम्ही नका निर्णय घेऊ, आम्ही जातो, तिला समजून सांगतो जरा. जातात, समजून सांगतात, अगं रंगू असं रंग करणं बरं. आपलं घराणं काय, ते घराणं काय, तुझा भाग्याचा योग चांगला आहे, त्या घराण्यात तुला मिळालंय, चांगली माणसं आहेत, काहीच अडचण येणार नाही. तुला काय अडचण आली तर मला सांग, मी आहे. पण असं नको करू, जा, नांद, व्यवस्थित राहा, पुढं जीवन चांगलं घडेल. समजूत घातल्यानंतर ती पळून जाणारी रंगू परत नांदायला येते, नांदते, चांगलं राहते. पण जळून मेलेली गंगू ती येईल का परत? ती परत येऊ शकत नाही, ती कायमची गेली. तसं इतर साधनाने पाप पळतात आणि नाम साधनाने पाप जळतात. जळून भस्मसात होतात पाप आणि जळण्यातून ती संपली गेली, पुन्हा त्याच्यातून उत्पत्ती काय नाही. मला सांगा, शेंगदाणे भाजून पेरले पंढरपुरी पद्धतीप्रमाणे, पंढरपूरला भाजके शेंगदाणे मिळतात ना, खास रुचकर असतात. एकाने विचारलं, ही आणि कृत्रिम गोडी आणलेली, आपण शेतकरी आहोत, निर्माते आहोत, उत्पादक आपण आहोत, आपण काय करू, जसं बीज असतं तसं फळ येतं ना, आपण भाजूनच पेरू, मग असंच फळ येईल असे. म्हणून त्याने बी भाजून पेरलं, असं पीक आलं जोरात, आला असेल यार. अहो एकही उगवला नाही का? भाजण्यातून त्याचा बीज भाव नष्ट झाला. भाजल्यानंतर त्याची अंकुरदशा संपली जाते, ते तर संपलं आणि त्याच्यातून नवीन काय निर्माण होऊ शकत नाही. तसं नामचिंतनाने पाप तुमची जळून भस्मसात होतात, तिथं संपली, त्याच्यातून नवीन काय निर्माण होऊ शकत नाही. म्हणून कलीवर मात करणारं प्रभावी साधन, शक्तिशाली साधन जर कोणतं असेल तर नामचिंतन आहे. साधन कळी उत्तम हे कलियुगात हेच उत्तम साधन आहे. मुखाने नाम गायचं, नाचायचं, हाताने टाळी वाजवायची. नाम गायचं, नाचत नाचत गायचं, हाताने टाळी वाजवायची. म्हणा राम राम टाळी वाजवा. पूर्वीच्या साधू संतांनी हेच केले. रामकृष्ण गीती गात, टाळ चिपळ्या वाजवीत, छंदे आपुलिया नाचत. गीती गात, टाळ चिपळ्या वाजवीत, छंदे आपुलिया नाचत. गाय नाचे वाहे टाळी. हे साधन त्यांनी केलं आणि आपल्याला त्याचं मार्गदर्शन केलं. सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. समाधीचे सुख सांडा ओवळणे, ऐसा या कीर्तने ब्रह्मरस. नाचत नामचिंतन गायचं, हाताने टाळी वाजवायची. भगवंताला अतिशय आवडणार आहे साधन, अतिशय आवडणार साधन. म्हणून नामदेवरायांनी देवाची आवड जाणून हेच साधन हातात घेतलं, नामचिंतन. आणि नाचत नाचत नामदेवराय कीर्तनात दंग होऊन जायचे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आणि नाचत नाचत नामचिंतन करत असल्यामुळे ती देवाला आवडणारी त्यांची भक्ती. देवाने विटेवरून उडी घातली ना, हा नामदेवरायांचं कीर्तन चाललंय. नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग. भगवान त्या नाचण्यात रंगून जात आहेत. नाचता नाचता देवाचा गळा म्हणजे देव इतका भुलून जातो, वेडा होतो. लाचावला भक्तीसी वेडा झाला, वेडा झाला. म्हणून असं हे प्रभावी साधन आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, गायनाचे वाहे टाळे, साधन कडे उत्तम हे. पण का हो तुकोबर, या नाम साधनाने पाप जाईल, पण तो भवनदीत तरुण जाईल का?
तुकोबरा म्हणतात नामचिंतनाचा महिमाच तुम्हाला माहित नाही. नामचिंतन कोणतं म्हणून फल देऊ शकत नाही. काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले, अवघे होती लाभ एका या चिंतने. तुम्ही जे म्हणाल ते नामचिंतन प्राप्त करून देणार आहे. सर्व फल देण्याचं सामर्थ्य एका नामचिंतनात. अवघे होती लाभ एका या चिंतने. भवनदी तरुण जाईल नक्कीच. म्हणजे आजपर्यंत कोणी तरुण गेले. कोवारा म्हणतात कितीतरी तरुण गेले, आपण काय जाणू शकणार. हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात काय जाणू तरले किती किती तरले काय जाणू. या नामसाधनाने कितीतरी तरुण गेलेले आहेत, आपण काय जाणू शकणार आहे. नामेची तारिले कोट्याने कोटी, असे अनंत अपार नामे तरले चराचर. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. तरले तरती गा आणि काही विश्वास. नामे तरला नाही कोण द्यायचा देवा. कितीतरी तरुण गेले, आपण काय जाणू शकणार आहे. मग काय डोकं चालवायचं नाही. नाव आयती लागलेली आहे, या बसा. नावाडी तयार आहे या म्हणतो आहे. मग आपल्याला जाऊन बसायला का अडचण आहे का. भवसागर तरता कार्य करीत चिंता. पहिलं उभा जाता कटिकर ठेवणे, त्याचे पायी घाला मिठी मोल ने घे जगजी. तो भगवान नावाडी बनतो. नामरूपी नौका ही अतिशय उत्तम आहे. नामाला नाव म्हटले 12व्या अध्यायामध्ये. नामाची या सहस्रवरी नावाई या अवधारी सजून या संसारी तारू झालो. नामरूपी नौका, या नौकेत जो बसतो त्याला पैलतीराला नेण्यासाठी मी नावाडी बनतो भगवान म्हणतात. सजून या संसारी तारू झालो. आणि भगवान असा नावाडी आहे, फुकटाचा नावाडी. विठ्ठला नावाडा फुकाचा, आळविल्यासाठी वाचा. त्याचे पायी घाला मिठी मोल नेघे जगजेठी. म्हणून नाव तयार आहे, नावाडी तयार आहे या म्हणतोय. मग आपल्याला जाऊन बसायला काय अडचण आहे का. नाव आयती या. आपल्याला रानात जायचं नाही, लाकडं आणायची नाही, मिस्त्री गाठवायचा नाही, तयार करून घ्यायची नाही. तयार आहे, तयार आहे. नावाडी तयार आहे या म्हणतोय. मग जाऊन बसायला काय अडचण नाही का. तुकोबरा म्हणतात काय जाणो तरले किती नाव आयती या बैसा. आयती नाव या बसा आणि जा पैलतीराला. अशी नाम साधना अति उच्च साधना आहे, अति सुलभ साधना आहे. या साधनेत काहीच अडचण नाही. कोणी म्हणेल पण काय ना काय तरी त्रास होईलच ना. तुकोबरा म्हणतात मुळीच नाही. इतर साधनांना आयास आहेत, सायास आहेत. इतर साधनं म्हटली का त्याकरता मात्र कष्ट आहेत. पण नाम साधन असं साधन आहे की यात कुठलेच सायास लागत नाहीत. हे घेता विठोबाचे अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबरा सांगतात विठोबाचे नाम घेता सायासाचे काम नाही. विठोबाचं नाम घेत असताना सायासाचं इथं काहीच काम नाही. नाम साधनेला सायास लागतच नाही. बसल्या बसल्या कारण कोणी म्हणेल बसल्या बसल्या कळ लागते ना कमरेला, मग झोपून करा. हरकत नाही, बसायलाच पाहिजेच की नाही, झोपून करा. पण आता इथं नाही, घरी गेल्यावर झोपल्या झोपल्या नामचिंतन चालू शकतं. निजल्याने गाता उभारणार आहे. निजल्या निजल्या नामचिंतन करू शकता. इतर साधनाला सायास आहे, तसं नाम साधनाला सायास कुठलेच नाही. योग म्हटलं की सायास आहे, यज्ञ म्हटलं की सायास आहे, तप म्हटलं की सायास आहे, व्रत म्हटलं की सायास आहे, ज्ञान म्हटलं की सायास आहे. इतर सर्व साधनांना कष्ट आहेत. साधनाचे कष्ट मोठे अनेक प्रकारे. अन्य सर्व साधनांना सायास आहेत. नाम साधनाला सायास काहीच लागत नाही. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. वनांतराला जाण्याचे सायास घ्यावे लागत नाही. भगवान तुमच्या घरी येतो, तुमच्या घरी येतो आणि तो आनंदाने येतो. सुखे येतो घरा नारायण. आपल्या नामधारकाला भेटण्याकरता स्वतः भगवान आपलं स्थान सोडू नावडे वैकुंठ
शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. वैष्णवांच्या नामधारकांच्या घरी भगवान येतो, आनंदाने येतो. म्हणून त्याला आवडणारं हे साधन आहे. आवडे तयाचे नाम घेता तयासी. म्हणून हे साधन कलियुगात उत्तम असं साधन आहे. आणि या साधनाची इतकी विशेषता आहे, या साधनाची सुलभता 4 प्रकारे आपल्याला लक्षात आणून देतो. कोणीही घ्या, केव्हाही घ्या, कुठेही घ्या आणि कसंही घ्या. हे साधन किती सुलभ आहे. सर्व साधनापेक्षा श्रेष्ठ कसं साधन आहे, ही चतुसूत्री आहे त्याची. कोणीही घ्या, सकळाचे येथे आहे. इतर साधनं कोणालाही करता येत नाही, त्यांचे विशिष्ट अधिकारी आहेत. पण नाम साधनात सर्वांचा अधिकार, ही पहिली सुलभता. या रे लहान थोर. बघा, लहान मुलांनी टाळा घेता उभा राहिला, भजन करू शकतो. लहान मुलं आहे, बसलेले आहेत, कोणी ऐकतायत. माता भगिनी आहेत, वृद्ध आहेत, भिन्न भिन्न समाजाचे, भिन्न भिन्न वयोगटाचे, भिन्न भिन्न व्यवसायाचे, कोणालाही हे नामचिंतन करता येतं. ही पहिली सुलभता, सकाळच येते अधिकार. दुसरी सुलभता, केव्हाही घ्या. सकाळी घ्या नाम, दुपारी घ्या, संध्याकाळी घ्या. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, भलत्या काळी नाम आवडीत. कोणत्याही वेळी तुम्ही करू शकता. इतर साधनं केव्हाही करता येत नाही, ते त्या विशिष्ट कालातच ती करावी लागतात. पंचाग्नी साधन हे उन्हाळ्यातच करावं लागतं. कोणी म्हणाल आम्ही हिवाळ्यात करू, थंडी भागल आणि साधनही होईल. नाही, उन्हाळ्यातच ते केलं पाहिजे. श्राद्ध घ्या साधं, आपल्या वडिलांचं श्राद्ध. आईने फोन केला, बाळू तुझ्या वडिलांचं श्राद्ध गुरुवारी आहे, तो बुधवारी मुक्कामी ये. त्याने तिकडून फोन केला, आई माझी रविवारी सुट्टी असते, मी शनिवारी रात्री येईल आणि रविवारी माझ्या बापाचं श्राद्ध. चालेल का आपल्या मनावर? नाही, ते त्याच वेळेला केलं पाहिजे. इतर साधनाचा नियमित काल आहे, संध्या देखील त्याच कालात केली पाहिजे. थोडासा वेळ बदलला तर त्याची उत्तमता जाते, मध्यमता येते, कनिष्ठता येते. म्हणून इतर साधनांना काळ वेळाचं बंधन आहे. नामचिंतन केव्हाही करू शकता, दुसरी सुलभता. तिसरी सुलभता, नामचिंतन कुठेही करा, कुठेही करा. घरात करा, अंगणात करा, शेतात करा. अन्य साधनं कुठेही करता येत नाही, विशिष्ट देशात जावं लागतं. योग साधना करायची, कुठं जावं? भगवंताने सांगितलंय, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम आत्मना तत्र एकाग्रम. तिथे जाऊन ते करा. नामचिंतन कुठेही करा. नामाचे चिंतन प्रगट पसारा. असाल ते करा जिथे तेथे. जिथे असाल ते, तुमच्या कर्तव्याच्या दृष्टीने तुम्हाला जिथे राहावं लागत असेल तिथे नामचिंतन करू शकता. म्हणून शेतात करा, शेतकरी शेतात करा, पाणी देतात ते नामचिंतन करता येऊ शकतं. ऊस लावता लावता करता येऊ शकतं, काढता काढता करता येऊ शकतं. दुकानात करा. तुम्ही म्हणाल दुकानात कसं काय चालेल? दुकानात कसं काय चालेल? गिऱ्हाईकाला का रवा आहे का? रामकृष्ण अरे. कसं गेलो तिला? रामकृष्ण अरे. सागर आहे का? रामकृष्ण अरे. गिऱ्हाईक काय म्हणाल? आपण काय म्हणतो? हे म्हणतो रामकृष्ण अरे. कालच्या कीर्तनापासून हे सरकलंय का काय कळत नाही. आपण म्हणतो रवा आहे काय? म्हणतो रामकृष्ण अरे. याच्या दुकानात नाही काय? चला दुकानात करून कसं चालेल? दुकान चालेल का? गिऱ्हाईकाशी बोलायला पाहिजे. दुकानात कसं काय चालेल? हो चालेल दुकानात. कसं काय? मी काय म्हटलं तुम्हाला? दुकानातही करा म्हटलं ना, का गिऱ्हाईक आल्यावर करा म्हटलं? गिऱ्हाईक आल्यावर नामचिंतन करा हे नाही मी म्हटलं. दुकानातही करा, दुकानातही चालू शकतं म्हटलं. गिऱ्हाईक आल्यावर नका ना करू. गिऱ्हाईक आल्यावर त्याला उलट विचारा, काय पाहिजे बोल, त्याची यादी करा. त्याच्या यादीप्रमाणे त्याचा माल त्याला व्यवस्थित वजन करून द्या, काट्याला झटका न मारता. त्याचे योग्य पैसे घ्या. काही कमी दिले असेल तर मागून घ्या, बोला. त्यांनी पैसे दिले, त्याचा माल घेऊन ते गिऱ्हाईक गेलं. दुसरं गिऱ्हाईक अजून आलं नाही,
दुकानात तुम्ही एकटेच आहे ना, मग आता तिथं काय काम आहे, चालू द्या ना. रामकृष्ण हरी जय. हो हो, दुसरे गिराईक आले. बंद करा. 4 आवर्तन जरी झाले तरी पुष्कळ झाले. गिराईक आलं का गिराईक गेलं की रामकृष्णाने जमल की नाही दुकानात. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. म्हणून दुकानातही करू शकता, तुमच्या ऑफिसमध्ये करू शकता, पंचायत समितीत करू शकता, जिल्हा परिषदेत करू शकता, विधानसभेत करू शकता, लोकसभेत करू शकता. तुमच्या कर्तव्याच्या दृष्टीने जिथे तुम्हाला राहावं लागत असेल, जिथे जावं लागत असेल, तिथे तुम्ही करू शकता. म्हणून नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. जेथे असाल तेथे ते करा. तुम्ही जिथे असाल तिथे ते नामचिंतन करू शकता. म्हणून विशिष्ट देशात जायला पाहिजे काय असं नाही, तिथेही करा तुम्ही, करू शकता. नांगर धरलाय आपण, नांगर धरलाय, हाताला काम आहे, तोंडाला काही काम आहे का? तोंडाने रामकृष्ण हरी म्हणायला हरकत नाही. कोणी म्हणेल नांगर धरणाऱ्याला काम नाही तोंडाला, पण हाकणाऱ्याला आहे ना काम. हाकणाऱ्याला बैलांची नावं घ्यावी लागतात, चकचक म्हणावं लागतं, कधी कधी बैलांना शिव्या द्याव्या लागतात. माणसं बैलांना शिव्या का देतात तेच मला कळत नाही, पण सवय लागली द्या शिव्या. शिव्या देतात, फटका मारा, चकचक म्हणा. माणसाला बैलाचा राग कधी येतो? शाबास. तास सोडलं, चाकोरी सोडले, तास सोडलं की मग आपल्याला बैलाची चीड येते. कारण तास त्याने सोडलं की फट्टा पडणार, नांगरट व्यवस्थित होणार नाही. म्हणून आपल्याला चीड येते, मग शिव्या देतो, फटका मारतो. ठीक आहे, तुम्हाला राग येऊ द्या, शिव्या द्या, फटका मारा. फटका मारल्यावर तो तासात आता चालू लागलाय. आता बैल तासात चालू लागलाय, तुम्ही तासातून चालायला काय हरकत आहे? आता बैल तास धरून चालणार ना, तुम्ही तास धरून चला ना. रामकृष्ण आपण एक तास धरून चालायला शिका. बैलाने तास सोडल्यावर आपल्याला चीड येते. आपण आपल्या जीवनात किती तास सोडून चाललो याची कधी चीड येते का? आपण आपल्या जीवनात किती तास सोडून चाललोय? मला सांगा, दारू पिणं तास धरून चालणं आहे का? मांसाहार करणं तास धरून चालणं आहे का? आई वडिलांना शिव्या देणं, लाथा मारणं तास धरून चालणं आहे का? कोणाचा विश्वासघात करणं तास धरून चालणं आहे का? दुसऱ्याच्या शाळूमध्ये पहाटेच उठून बैल चारणं हे तास धरून चालणं आहे का? दुसऱ्याची जमीन तलाठ्याशी मैत्री करून आपल्या नावाने करून घेणं तास धरून चालणं आहे का? आता हे किती सांगत बसू? आपण आपल्या जीवनात किती तास सोडून चाललो?
किती वाम मार्गाने जातो. माझी आपल्याला विनंती, आपला सुवर्ण महोत्सव आहे. मला असं वाटतं आपल्या या वाडीत दारू पिणारं कोणी नसेलच बहुतेक. नाहीच ना. पण जर कोणी चुकून असलच तर त्यांनी यावेळेला निर्णय घ्यावा की आपल्या गावचा सुवर्ण महोत्सव झाला त्यावेळेपासून मी दारू प्यायची सोडली. म्हणून असा एक निर्णय घ्या. आपल्या वाडीतल्या जनतेने सर्वांनी आपली वाडी आदर्श झाली पाहिजे. आपली वाडी आदर्श झाली पाहिजे. मी दारू पिणार नाही. मांसाहार कोणी करत असेल त्याने मांसाहार मी करणार नाही. जे जे काय आपल्या हातून वाईट घडत असेल आपण तो एक निर्णय घ्या. हे औचित्य साधून आपला सुवर्ण महोत्सव याची आठवण ठेवून वाईट काहीतरी सोडा. जे असेल जीवनात आपल्या वाईट सोडून चांगलं ते घडवा. नामचिंतन ही साधना आपल्या जीवनात घडत राहिली पाहिजे, सातत्याने चालली पाहिजे. आपल्या हेच तास धरून चालणे खरं. आपल्या मनुष्य जीवनाची वाटचाल ही योग्य प्रकारे ही त्याच वेळेला ठरली जाईल की आपण नामसाधनेत राहत राहू. म्हणून ही साधना अतिशय सोपी आहे. कोणी घ्या, केव्हाही घ्या, कुठे घ्या. चौथी सुलभता, कसंही घ्या नाम. कसंही घ्या. राम म्हणा, नाही तर लांब म्हणा, नाहीतर मरा म्हणा. मरा जरी म्हटलं तरी चालेल. मरा आहे काय, नाम आहे का? पण मरा म्हणूनही उपयोग झालाय की नाही मला कळलं. त्याला राम म्हणता येत नव्हतं, मरा तोंडात येऊ लागलं. नारद म्हणता अरे मरा म्हण चालेल जा, त्याचा पुढे राम होऊन जाईल. विठ्ठल म्हणा, नाही तर इठ्ठल म्हणा, नाही तर विठाई म्हणा का किठाई म्हणा. विठाई किठाई माझे कृष्णाई रंगाई. कसंही घ्या. नामाचे हे नाही जरी तुझं मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे, नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं म्हणता येईल तसं म्हणा. भगवान ते मानून घेतो, भगवान त्याने संतुष्ट होतो. आवडे तयाचे नाम घेता तयासी. म्हणून अशी सुलभ साधना फक्त नामचिंतन आहे. सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे, काय जाणू तरले किती नाव आहे ती या वैसा. यानंतर 1 तारखेक उठला तो म्हणाला ह्याच्यापेक्षा एखादं श्रेष्ठ प्रभावी साधन नाही काय. तो कोवर म्हणतात ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ. अरे सर्वात श्रेष्ठ निर्वाणीचं अंतिम समयाचं प्रभावी असं शस्त्र जर कोणतं असेल तर ते नामचिंतन आहे. हेच तुकोबार आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणे, निर्वाणीचे शस्त्र साचे हे एक निर्वाणीचे साचे शस्त्र. हेच एक नामचिंतन. हे अंतिम समयाचं प्रभावी असं शस्त्र आहे. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, शस्त्र हे निर्वाणीचा बाण. आणि इतकं प्रभावी शस्त्र आहे की या शस्त्रापुढे कोणाचंही काही चालत नाही. काळाचं काही चालत नाही तर इतराचं काय चालणार. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जी. यमाचंही काही चालत नाही तर कोणाचं काय चालणार आहे. तेव्हा असं अंतिम समयाचं प्रभावी असं साधन नामचिंतन आहे. म्हणून साधन कली उत्तम. हे कलियुगात हेच उत्तम साधन आहे. सर्व संतांनी हे लक्षात घेतलं आणि गावोगाव प्रचार दौरा करून अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. बाबांनो, आपल्या या जीवनात हेच महत्त्वाचं साधन आहे. हरिनाम सप्ताह घडवा. 7 दिवस याचं अनुष्ठान करा आणि या अनुष्ठानातून आपल्या अंतःकरणात या नामाची ओढ लागली, आवड लागली की आपल्याकडून घडलं जाईल आणि आपल्या जीवनात कुठलंच पाप राहणार नाही. पाप संपलं जाईल, दुःख मिटलं जाईल. आणि नामचिंतन दुहेरी फलदायी आहे. नुसतं पापच घालवत असं नाही, पुण्यही देते. पुण्यालाही कमतरता नाही. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे, पुण्याचं मोजमाप कोण करे. पुण्य अफाट पिकतं आणि पाप किती असलं तरी नष्ट होऊन जातं. पाप नष्ट झाल्यामुळे दुःख कायमचं संपलं आणि पुण्य वाढल्यामुळे सुखाला भरती आली, भरपूर सुख.
म्हणून दुःख कायमचं मिटून आनंद कायमचा देणारं हे साधन आहे. म्हणून संतांनी गावोगाव अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. आपणही ग्रामस्थांनी तो सुरू केला. सातत्याने तो 50 वर्ष चालवला. आपलं कौतुकावर तेवढं थोडं आहे. आपण या साधनेत आता इथपर्यंत आलो. जुन्या पिढीने इथपर्यंत आणला. आता पुढच्या नवीन पिढीचं काम आहे पुढं अमृत महोत्सवाकडे नेणं. पुढच्या पिढीकडे ही जबाबदारी आहे. जुन्यांनी तरुणांना पुढे करावं, तरुणांना हातात द्यावं त्यांच्या. तुम्ही आता चालवा, तुम्ही हे घडवा. आपल्या गावात आदर्श स्वरूप हे निर्माण झालं पाहिजे. साधना चांगली घडली पाहिजे. आपले सर्व सुखी व्हायला पाहिजे. सर्वत्र ही अशी आचारसंहिता जीवनात चांगली बांधली गेली पाहिजे. हे सर्व घडवलं जावं. असो भगवान करू सर्वांच्या अंतःकरणात ती सद्बुद्धी निर्माण हो. असे अभंग नजरेसमोर ठेवा. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार. तुकोबारांच्या अभंगाने दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार? रामेश्वर भट्टाने दगड बांधून अभंग बुडवले नाही इंद्राणीच्या डोहात. पण तुकोबारांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं तर ते अभंग दगडालाही घेऊन वर आले. जळी दगडा सहित वया तारेल्या जैशाला ह्या. आणि मग तिथून पुढे आपल्याला मिळाले. तुकोबारांची गाथा आपल्या हातात आली कधी? तिथे तरल्यानंतर आली. तिथे जर बुडाले असते तर मग आपणही बुडालोच असतो. आमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर नेहमी सांगायचे, ते अभंग तरले म्हणून आपण तरलो. ते बुडाले असते तर आपणही बुडालोच असतो. म्हणून ती गाथा जिथे तरली त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरली म्हणून दगडावरच कोरून व्हावं. म्हणून गाथा मंदिराची योजना तिथे राबवण्यात आली. त्याच डोहाच्या कडेला, त्याच प्रासादिक जागेवर हे सर्व अभंग तुकोबारायांचे उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावलेत. त्या अभंगाचंच तिथे मंदिर केलं गेलेलं आहे. त्या मंदिरातलं दैवतच अभंग आहे. अभंग हेच तिथले देव आहेत. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. त्याचंच मंदिर आहे. काशीला मानस मंदिर आहे. अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात देवला गाथा मंदिर आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचं ते आगळं वेगळं वैभव तिथे उभं राहिलेलं आहे. अनेक योजना तिथे राबवल्या जातात. जवळजवळ आपण पहिली 4 एकर, आता पावणे 8 एकर जागा आपली ट्रस्टाची तिथे आहे. आणि खूप काम, भव्य असे कामं तिथे झालेले आहेत. समाजोपयोगी कार्य खूप झालेले आहेत. दररोज अन्नदान तिथे होतं आहे. दर्शनाला आलेल्या भाविकांना 500-700 लोक रोज जेवत आहेत. चांगल्या दर्जाचं अन्नदान असतं. आरोग्यदानही आहे. आलेल्या रुग्णांची चिकित्सा केली जाते. त्यांनाही मोफत औषधं दिली जातात. तसंच ज्ञानदान आहे. अभंग तिथे कोरून लावले येतात तर ते जगाच्या हृदयावर कोरायचे आपल्याला, जगापर्यंत पोचवायचे. म्हणून जगापर्यंत पोचवणारे अभ्यासक तिथे निर्माण करायचे. म्हणून गुरुकुल पद्धतीने विद्यालय तिथे आपण सुरू केलेलं आहे. 2016 पासून तिथे विद्यालय सुरू केलेलं आहे. मुलांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय. त्यावेळेला आम्ही 7 वर्षाचं केलेलं होतं. पण टिकत नाहीत, दम धरत नाहीत. म्हणून 2 वर्ष कमी केली आणि आता 5 वर्षात आपण शिक्षण देतो आहे. राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय. कोणी म्हणेल फी तर खूप असेल मग 5 वर्ष. एक नाही पैसा नाही, एक नाही पैसा नाही. राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण आहे मोफत. मुलांनी फक्त एक करायचं, काय? अभ्यास करायचा. आणि तो त्यांनीच केला पाहिजे. त्यांनी तो अभ्यास करायचा. आणि ट्रस्टने आपण बाकीची त्यांची सर्व जबाबदारी पार पाडायची. अभ्यास करा आणि समाजापर्यंत पोहोचा. जनतेपर्यंत हे तुकोबारायांचे संतांचे विचार आपल्याला पोचवायचे आहेत. म्हणून या दृष्टीने हे गुरुकुल पद्धतीने विद्यालय तिथे सुरू केलेले आहे. आणि त्याचा प्रवेश आता जवळ आलेला आहे. दरवर्षी अक्षय तृतीयेला प्रवेश दिला जातो. तेव्हा प्रतिपदेला तिथे मुक्कामी यायचं. द्वितीयेला आम्ही त्यांच्या मुलाखती घेतो आणि अक्षय तृतीयेला ब्रह्ममुहूर्तावर त्यांना शिक्षण सुरू करतो. तर या प्रकारे आता 19 तारखेला अक्षय तृतीया आहे. तर 18 एप्रिलपर्यंत तिथे मुलाला घेऊन यायचं. 10वी पास झालेला पाहिजे. 10वी पास झालेला पाहिजे. आणि त्याप्रमाणे
तिथे मग त्याचं शिक्षण 5 वर्ष आम्ही खूप सुंदर रीतीने करणार. तो मुलगा आणि आम्ही, तुम्ही त्याची काहीच काळजी करायची नाही. सर्व बाजूने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी हे गुरुकुल विद्यालय पार पाडत आहे. आपण मुलांना पाठवा आणि त्यांना हे शिक्षण घडू द्या. आपल्यापर्यंत पोचून, गावोगाव पोचून ते समाजापर्यंत पोचून हे तुकोबारायांचे विचार घडवतील. भगवान करो सर्वांच्या अंतःकरणात हे सद्विचार निर्माण होऊन सर्वजण सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट होत, हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी प्रबोधन केलं त्यांचं थोडा वेळ आपण भजन करू आणि सेवेला